गणाधीश जोगीश सर्वा गुणांचा. आम्ही बुडापेस्टला ज्या दिवशी आलो त्याच रात्री आम्हाला घराच्या बाजूला दुकानामध्ये गणपतीची मूर्ती दिसली होती. तेव्हा दुकान बंद होतं. आज म्हटलं आधी त्या दुकानाला भेट देऊ आणि मग पुढे बुडापेस्ट फिरायला जाऊ. गमुपंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. तरी श्री हरी हरी स्वभावे. जनी निलते सर्व सोडून जावे. आई म्हणते चल आता कुठेतरी बसून केक खाऊ. आता बसायचं? आत्ताच तर कुठे बाहेर निघालो. पण आईचं केक बद्दल असं असतं, एकदा का तिच्या मनात केक आला की तो खाल्ल्याशिवाय तिला बुडापेस्ट सुंदर दिसणार नाही. आणि हे काही नवीन नाही बरं का. आम्ही यापूर्वी बुडापेस्टला 20 वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा सुद्धा हॉटेलमध्ये मला रात्री बाहेर जाऊन खोलीवर केक आणायला लावला होता आईने. मोजा मोजा किती केक आहेत ते. आणि चेहऱ्यावरचा आनंद पहा तिचा रात्रीचे 11 वाजता टेबलावर केक ठेवल्यावर. मी आईला म्हटलं संध्याकाळी कुठे बाहेर जेवायला जाऊ तेव्हा जेवणानंतर तिथेच मस्तपैकी असा केक घेऊ. नाहीतरी काल ज्या उपहारगृहात आम्ही जेवलो तुम्ही पाहिलं असेल ते जरा महागातलं असल्यामुळे आम्ही शेवटी गोड काही मागवलं नाही. तर आई म्हणते ठीक आहे आता नुसता कुठे दुकानात विकत घेऊ आणि चालता चालता खाऊ. असे म्हणून आई दुकानातल्या केकांकडे काचेतून आधाशाप्रमाणे पाहू लागली. ही सगळी नाटकं आहेत बरं का, मला हूल द्यायचे प्रकार, दुसरं काही नाही. तुला केक पाहिजे काय? चल तुला आज अशा ठिकाणी केक खायला घालतो अशी जागा तू संपूर्ण आयुष्यात पाहिली नसशील. डोळ्याचे पारणे फिटतील तुझे. जगातील सर्वात सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हे न्यूयॉर्क कॅफे. अरे बाप रे, माझी फाटली हो. इथलं बिल मी कसं भरणार? हे मी काय करून बसलो. मम्मी चल आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. घोर चूक झाली माझ्याकडून. आई म्हणते आता काय झालं? खुरमुरी उतरली? खूप मोठेपणा करत होता, हौस फिटली ना आता? मी म्हणालो अगं तसं नाही ग. हे बघ इथे खाण्याच्या पैशात आपण नेहमी खातो त्याच्यापेक्षा दुप्पट चांगल्या जागी आपल्याला 10 वेळा खाता येईल. कशाला उगाच लहान तोंडी मोठा घास. आई म्हणाली पराक्रम दाखवायला तूच निघाला होतास. मी तर दुकानातून काय घ्यायचं म्हणत होते. चला या गोष्टीवर मात्र मीही आई बरोबर सहमत झालो. जाता जाता खिडकीतून दिसणारे आतील श्रीमंत खादाड पाहिले. मी आईला म्हणालो हे बघ हे सगळे इथे येऊन फक्त कॉफी किंवा त्याबरोबर फक्त केक खात आहेत. मी एकदा कामाला लागलो ना तर तुला अशा ठिकाणी आणीन आणि आतमध्ये तो वरचा मजला पाहिला ना जिथे संगीत वाद्य वगैरे चाललं होतं तिथे खास टेबल मागून तुला संपूर्ण जेवण खायला घालेन. त्यासाठी बुडापेस्टला 3ऱ्यांदा आलो तरी चालेल. अशी मनाची सोयरासोर केल्याप्रमाणे समजूत घालून आम्ही दुकान शोधायला निघालो. खरं म्हणजे फक्त काटकसर म्हणून नव्हे पण परदेशात आम्ही अनेक वेळा दुकानातून खाण्याचे तयार पदार्थ आणतो. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानिक पदार्थांची चव आपल्याला घेता येते. उपहारगृहाचे तसे नाही, एका वेळी 1 किंवा 2 पदार्थ आणि मग तो लागला तर गोड 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 गोड. मध्ये थोडासा विश्राम करून आम्ही पोटापाण्याच्या खरेदीसाठी निघालो. मध्यवर्ती विभाग असल्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यावर अशी दुकाने आहेत आणि दुपारची वेळ म्हणजे जेवणाची वेळ. त्यामुळे अशा वेळी तयार आणि गरम पदार्थ सुद्धा अशा ठिकाणी उपलब्ध असतात. आई मात्र अशा ठिकाणी शिरली की आधी फळभाज्यांकडे वळते. दरवेळी नारळ पाहिला तर घ्यायचा नसला तरी नारळाच्या आतल्या पाण्याचा खळखळाट तिला ऐकायला आवडतो. आणि आलं पाहिलं की जणू काही आलं आपल्याकडेच पिकतं असं आश्चर्य दाखवते. आतापर्यंत 20 देशात तरी आई फिरली असेल. सगळ्या देशांमध्ये आलं मिळतं. मात्र आईला दरवेळी नव्याने आश्चर्य. माझ्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ दिसले. आता याच्यापैकी नेमकं काय खायचं तो मोठा प्रश्न. चीजचे पण काही आमच्याकडे न मिळणारे प्रकार इथे दिसले. माझ्या आवडीचं वसाबी चीजचं अगदी समोर. आता यापैकी काय खाऊ आणि काय नाही अशी अवस्था झाली आहे. मात्र आई सकाळी नाश्त्याला फक्त कोतेज चीज खाते. हो आमच्याकडे चीजचे 1760 प्रकार जरी मिळत असले तरी वर्षानुवर्षे आईच्या नाश्त्यामध्ये फक्त कोतेज चीज. मात्र इस्रायलमध्ये सरसकट दिसणारे आणि कुठेही मिळणारे कोतेज चीज इथे बिलकुल दिसले नाही.
आता तिचा प्रत्येक पदार्थाचा अभ्यास चालू झालाय. असेच हिरमुसल्या चेहऱ्याने नको असलेले चीज पाहता पाहता हे बघ कॉटेज चीज. मगाशी त्या न्यूयॉर्क कॅफेमध्ये झाला नसता एवढा आनंद आईला इथे कोतेज चीज सापडल्यामुळे झाला. आईचं बरं आहे, तिला चालता फिरता हमाल आहे 24 तास जवळ. त्यामुळे तिची खरेदी बघितली तर अगदी बिनधास्त. घेतलं काय घातलं याच्या पाठीवर. किती वेळा मला लागणाऱ्या गोष्टींसाठी माझ्याच पिशवीमध्ये जागा नसते. तुम्हीच सांगा आता, हे बरोबर आहे का? दुकानात किंवा कार्यालयामध्ये मी मुद्दामून आईला पुढे करतो. अनेक जण आईवडिलांची काळजी म्हणून त्यांना मागे ठेवतात आणि त्यांची कामे स्वतः करतात. त्यात त्यांचा चांगुलपणा असतो. मात्र त्याने उतारवयात आईवडिलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग कधी गरज लागली की मग स्वतः काय विचारपूस करायचे याचे धारिष्ट्य सुद्धा त्यांच्याकडे राहत नाही. हा बघा हमाल. टी शर्ट पण आज अगदी हमाली रंगात. असं कसं होणार शामूचं लग्न? होईल हो होईल. 6 फुटाचा हमाल कोणाला नको असेल? या ऐतिहासिक व्यक्तीच्या पुतळ्याला नेहमी फुले वाहिलेली दिसतात. ही सहसा वैद्यकीय शिक्षण घेणारे भावी डॉक्टर यांनी वाहिलेली फुले आहेत. 1840 साली सेमेलवाईस याने शोध लावला की डॉक्टरांच्या हातातील जंतूंची लागण होऊन प्रसूती रुग्णालयामध्ये महिला दगावतात. त्या काळी इस्पितळात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांमध्ये दगावण्याचे हे सर्वात मोठे कारण होते. त्याने डॉक्टरांना क्लोरिनेटेड लाईमने तपासणीपूर्वी हात स्वच्छ करण्याचे आदेश दिले आणि तेव्हापासून महिलांच्या मृत्यूमध्ये कमालीने घट झाली. रस्ता तर स्वच्छ आहे, मग ही कशाला आणखीन झाडू मारताय? तुम्ही मला असे हे अवघड प्रश्न विचारू नका. इथल्या पुतळ्यांबद्दल वगैरे काही चौकशी असेल तर ते सांगा मला. अरे आई परत दुकानात शिरली. आता कळलं. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण ही ब्लूबेरी इस्रायलमध्ये इथल्या किमतीपेक्षा 10 पटीने महाग आहेत. मात्र त्याही पेक्षा एक मोठं कारण आहे. हमाल आहे ना जवळ. घे तू घे बिंदास. एका गोष्टीचं मला फार आश्चर्य वाटतं किंवा कौतुकही म्हणा. कधीही कोणत्या महागातल्या वस्तूची आईने कधी मागणी केली नाही. ना सौंदर्य प्रसाधने. अहो ड्युटी फ्री मध्ये सुद्धा एकही वस्तू तिने घेतलेली नाही गेल्या 7-8 परदेशी दौऱ्यांमध्ये. चॉकलेट सोडून मात्र. हो, चॉकलेट दिसलं की मग त्याच्या मागची किंमत ती कधी बघणार नाही. आईचं कौतुक करता करता बघत आहे की खरेदी जरा जास्तच झालेली दिसत आहे. माझ्या पाठीवर पिशवी आहे, पोतं नाही याचा विसर पडलेला दिसतोय आईला. आणि काय हे अहो घरामध्ये फ्रीज तुडुंब भरलेला आहे आणि आमचा इथला पुढील मुक्काम फक्त 4 दिवसाचा उरलाय आणि नाश्ता वगळता आमचं सर्व खाणं पिणं बाहेर. जागा सोडताना ज्याने जागेची व्यवस्था केली त्यालाच उरलेलं सामान कोणाला द्यायची व्यवस्था करायला सांगायला पाहिजे. बहुधा तो स्वतःसाठीच घरी नेईल, पण माणसाला असं सांगितलं की तुझ्यासाठी ने की त्याला कधी कधी घ्यायला अपमानास्पद वाटतं नाही का? कोणी गरजवंताला दे म्हटलं म्हणजे त्याला त्यात कमीपणा वाटायला नको. अहो नेहमीच्या खाण्याच्या गोष्टी आहेत. गरीब असो अथवा श्रीमंत, दोघांनाही त्या पूरक आणि गरज. काय वाटायला पाहिजे ते माझ्या पाठीला वाटलं पाहिजे हे सगळं ओझं उचलून फिरताना. शहर जुने असले तरी फुटपाथवर इथे खड्डे वगैरे नाहीत आणि अपंगांसाठी पायरीऐवजी उतार अशी बरी व्यवस्था आहे. शाळा सुटली वाटतं. इथे पण इस्रायलप्रमाणेच शाळेला गणवेश नसावा. समोरच एका चाळीच्या आतमध्ये एक सुंदर कॅफे आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं कसा चाळीच्या आतमध्ये रविवारचा बाजार भरतो ते. इथल्या या ऐतिहासिक चाळींचे सौंदर्य तुम्हाला क्वचितच इतर कोणत्या देशात पाहायला मिळेल. या चाळी सुमारे 150 वर्षांपूर्वीच्या आहेत. या चाळींचे आवार चाळीच्या मध्यभागी असते, म्हणजे चहूबाजूने चाळीने वेढलेले. आपल्याकडे भारतामध्ये कशा सरळ चाळी असतात आणि मग अशा चाळींमध्ये लोक वरांड्यात बसतात, खाली आवारात मुलांचे खेळ चालतात, भांडतात. पण इथल्या हे आवार चाळीच्या मध्यभागी असण्याचे कारण इथे थंडीमध्ये असणारा कडाका, म्हणून वातावरणापासून संरक्षण आणि बांधकामाच्या दृष्टीने एकाच आवाराला जास्त घरे बांधता येतात. तुमच्याशी बोलता बोलता आम्ही चुकीच्या चाळीत शिरलो होतो. ते कॅफे शेजारच्या चाळीत आहे. मात्र ती चाळ सुद्धा एवढी जुनी असून किती सुंदर दिसत होती.
इथे चाळीला वर जाण्यासाठी लोखंडाचा दरवाजा होता आणि तो पण बंद. आई म्हणते मी कॅफेमध्ये जाऊन विचारते. अगं कशाला उगाच. मम्मी इथे आपल्या नंतर आई कुठे ऐकते माझं. आईने विचारल्याबरोबर तो काम सोडून आमच्यासाठी दरवाजा उघडायला आला. या चाळीच्या आतमध्ये वसवलेले उद्योग ही कल्पना मला आवडली. त्यातून मिळणाऱ्या भाड्यातून आणि कर वसुलीतून चाळ राखायला मदत होते. आणि अशा प्रकारची कॅफे म्हणजे बघा, लोकांनी आणि वाहतुकीने गजबजलेलं शहर आणि आपण एक दार ओलांडतो काय आणि अगदी शांत आणि वेगळ्याच वातावरणात असलेल्या कॅफेमध्ये शिरतो. आम्हाला आता लागली आहे भूक. इथला एक स्थानिक पदार्थ आहे लंगोश म्हणून. कोपऱ्या कोपऱ्यावर तो मिळतो, पण आम्ही गुगलमधून लंगोश खाण्याची एक लोकप्रिय जागा शोधून काढली आहे. पापी लंगोश असं त्याचं नाव आहे. पण एक मिनिट, जोडवटच कल कमर तुझी लचकल ग पोरी हळूचा. जोडवटच कल आता ग पोरी हळूचा. मन विचलित झालं आणि पापी लंगोश खायच्या ऐवजी मी एका चाळीतून दुसऱ्या चाळीत येऊन थडकलो. अरे पापी मना तळमळशी, किंवा हाच दंड योग्य असे सखये मत पापा. पापा सोडा आता, पापी लंगोश याच्यानंतर खाऊ. पण ही आजपर्यंत पाहिलेल्या सुंदर चाळींपैकी एक. मात्र या चाळीचे एक खास विशेष, या चाळीमध्ये सर्व दुकाने वसवली आहेत आणि ती पण हस्तकलेची अथवा घरगुती कामगिरीची. इतर देशांमध्ये सहसा अशा वस्तू जत्रेसारख्या गर्दीच्या ठिकाणी किंवा स्टेशनच्या बाहेर थाटलेल्या छोट्या दुकानांमध्ये मिळतात. आम्ही मुंबईला राहत होतो ना, तेव्हा हुतात्मा चौकापासून पुढे गेले की तिथेच कुठेतरी हँडलूम हाऊस म्हणून एक जागा होती, का खादी भंडार म्हणून असेल. तिथे पण अशा हस्तकलेच्या आणि घरी बसून उत्पादन करणाऱ्या लोकांच्या वस्तू विकायला असायच्या. आई मला नेहमी तिथे घेऊन जायची. खरेदी ती काही करत नसे, तिला बघायला आवडायचं. मला खरं ते सगळं खादीचं वगैरे पाहून ना कंटाळा यायचा. मात्र मला तिथे लाल चटणीसहित बटाटा वडा आई खायला घालणार याची मला खात्री असल्याने मला तिथे जायची नेहमी उत्सुकता असायची. आणि बटाटे वड्याची किंमत सुद्धा तिथे बाहेरपेक्षा अगदी माफक होती. कदाचित ते सुद्धा घरी बनवून तिथे विकत असावेत. मात्र नेहमीप्रमाणे बशीतला एक बटाटा वडा आईला आणि दुसरा मला, असा बटाटे वड्याचा बटवडा खादी भंडारमध्ये स्वस्त किमतीमुळे होत नसे. आता त्या पापी माणसाच्या दुकानात जाऊन लंगोश खाऊया बरं. इथे कोपऱ्या कोपऱ्यावर मिळणारा लोकप्रिय लंगोश म्हणजे जसा आपल्याला महाराष्ट्रामध्ये घराबाहेर पडल्याबरोबर कुठेही मिळणारा वडापाव. तिथे जाण्याआधी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तो दिसायला असा असतो. कधी पुढे मागे हंगेरीला गेलात तर तुम्हाला या पदार्थाची माहिती असायला हवी. जगातील अनेक अन्नपदार्थांच्या मागे मनोरंजक इतिहास असतो. जसा महाराष्ट्रातील वडापाव, ज्याची सुरुवात मुंबईतील गिरणी कामगारांच्या गरजेमुळे झाली. आज तुम्हाला न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित उपहारगृहात सुद्धा चमच्या काट्याने काही हजारो रुपयांमध्ये वडापाव खाता येतो. लंगोशची कथा थोडीशी वेगळी. आपल्याकडे फोडणीचा भात कसा, आदल्या दिवशीचा जेवणातला भात राहून शिळा झाला तर त्याला फोडणी देऊन दुसऱ्या दिवशी कांदे पोह्यासारखा खाता येतो. लंगोशचे पण बरोबर अगदी असेच. पूर्वीच्या काळी पावाच्या भट्ट्या असायच्या. दिवसभर ही भट्टी चाले. दिवसाच्या शेवटी थोडं पीठ उरायचं. आता त्याचं करायचं काय. आणि भट्टी सुद्धा असं नाही की बटन बंद केलं आणि झाली भट्टी बंद. भट्टीतली लाकडं जळायची जरी थांबली तरी त्यातील उष्णता बरेच काळ तिथे राहते. त्यामुळे या दोन गोष्टींचा फायदा घेऊन उरलेलं पीठ थापून पसरट करून त्या भट्टीत घालीत. पसरट करीत यासाठी कारण भट्टीमध्ये आता उष्णता कमी. आणि असे थोडेसे फुगून बाहेर आलेले चपटे पाव, त्यावर घट्ट दही आणि वर भरपूर चीज घातलं की तयार झाला आपला लंगोश. आता तुम्ही म्हणाल इथे शहरामध्ये भट्टी कुठून आणायची. अहो, पण आजकाल पीठ वाया जाईल म्हणून लंगोश नाही बनवत. आता ते लोकांच्या गरजेसाठी आणि तोंडाच्या चोचल्यांसाठी. त्यामुळे आता ते पुऱ्यांसारखे तेलामध्ये तळून काढतात. आजकाल तर वरून मटणाचे तुकडे वगैरे घातलेले सुद्धा लंगोश मिळतात. 30-40 प्रकारचे लंगोश मिळत असतील हंगेरीमध्ये. मात्र सर्वात प्रसिद्ध आहे तो अजून जुन्या काळचा, ज्याच्यावर फक्त घट्ट दही आणि भरपूर चीज घातलेलं असतं. आम्ही पण असाच एक घेतला. मऊ मऊ आणि बाजूने कुरकुरीत आणि तेलाने ओथंबलेला.
आणि हा लंगोश काट्यासुरेने खात नाही बसत बरं का. अनेक जण सहसा हाताने पाव तोडतो तसा खातात. मात्र असली लंगोश खाणारे जे आहेत ना, ते अख्खा लंगोश दुमडून तोंडात त्याचं बकाण भरतात. परदेशातील सगळे अन्नपदार्थ आम्हाला आवडतातच असे नाही, मात्र हा लंगोश आम्हाला दोघांना अगदी चविष्ट लागला. अहो, तेलात तळलेला आहे तो. मी एक संशोधन केले आहे की तेलात तळलेलं अचविष्ट पदार्थ या जगात कोणालाच बनवता येत नाही. तेलात काहीही तळा, ते शेवटी चवदार लागणारच. अंड्याचं आमलेट कोणी बिघडवलं असं तुम्ही कधी ऐकलंय का? हो कुलकर्णी, खाऊन झालं? चला आता तुम्हाला कोणाशी ओळख करून देतो, त्या छत्रीवालीशी. दिसली छत्रीवाली? हो कुलकर्णी, थांबा, हात नका लावू. मी त्या छत्रीवाली बद्दल नाही म्हणत आहे, लागले पटकन मागून. ही आहे सम्राट एलिझाबेथ, ऑस्ट्रियाच्या सम्राटाची बायको. ती केवळ अत्यंत सुंदर होती असे नाही, त्यावेळी हंगेरीवर ऑस्ट्रियाचे राज्य होते आणि ऑस्ट्रियातर्फे ती हंगेरीची राणी होती. 2 देशांमध्ये तह झाल्यानंतर एलिझाबेथने हंगेरियन संस्कृती स्वीकारली, त्यामुळे ती येथील जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय. बुडापेस्टमध्ये अनेक ठिकाणी तिचे पुतळे दिसतात. सिसी हे तिचे टोपण नाव. वयाची 15 वर्षाची असतानाच एलिझाबेथचा प्रेमविवाह ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्स जोझफ याच्याशी झाला. मात्र राजवाड्यातील राहणीमानीचे कठोर नियम आणि राजकीय दबाव हे तिला मानवले नाही. त्यामुळे प्रेम असून सुद्धा दोघे दूर राहू लागले. शांतता आणि एकांत मिळण्यासाठी ती कधी कधी महिनोन एकटी कुठेतरी फिरायची. थोडी सटकलेली होती म्हणा. वयाची 60 ओलांडली तेव्हा ती एकदा स्वित्झर्लंडमध्ये जेनेव्हा इथे फिरायला गेली होती. त्याच परिसरामध्ये एक इटालियन शासनविरोधी, ज्याला अनार्किस्ट म्हणतात, तो फिरत होता. तिथे आलेल्या फ्रान्सच्या ड्यूकचा खून करण्यासाठी तो तिथे आला होता. ऐनवेळी त्याची संधी चुकली. एलिझाबेथ जवळच तळ्याकाठी फिरत होती. काहीतरी राजकीय आवाज उठावा म्हणून काही कारण नसताना म्हणून त्याने तिच्या छातीत सुराख उपसला. काय तुम्हाला दुःखी गोष्ट सांगत बसलोय मी. चला विषय बदला. तुमच्यासाठी म्हणून हे गोड घेतलं बरं का. आईचं तळलेलं खाऊन झालं ना, आणि सकाळी केक मिळाला नव्हता, तर केकाची भूक क्रोसावर भागवली. इथे जवळच ज्यू धर्माचे प्रार्थनालय आहे. 20 वर्षांपूर्वी वडिलांबरोबर आलो होतो तेव्हा प्रार्थनालयाच्या अभिप्राय पुस्तकीमध्ये वडिलांनी 2 वाक्य लिहिली सुद्धा आहेत. आणि प्रार्थनालयाच्या आत मी फोटो काढले म्हणून तिथल्या व्यवस्थापकाने बाहेर जाताना माझ्याकडून पैसे मागितले म्हणून त्याच्याबरोबर मी भांडलो होतो. हे मी वडिलांकडूनच शिकलो. गधड्या, आतमध्ये फोटो काढायला परवानगी नाहीये, मग समोर उभा होतास तेव्हा मला अडवणं हे तुझं काम नव्हतं. आता पैसे मागतोस उलट. शिंचा कुठला. शामू भडकला हो. ते जाऊ द्या. इथे हे चित्र पाहत आहात ना, हे सुद्धा मगाशी तुम्हाला सांगितलं त्या एलिझाबेथचे. बुडापेस्टमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची भली मोठी चित्रे इमारतींवर दिसतात. ही चित्रे खास करून 2ऱ्या महायुद्धानंतर जेव्हा इथल्या अनेक इमारती कोसळल्या किंवा अर्ध्या ढासळल्या तेव्हा त्यांच्या काही भिंती कोऱ्या राहिल्या. अशा बेढब आणि मुक्या भिंतींना सजीव करण्यासाठी अनेक प्रसिद्ध चित्रकारांनी ही अशी प्रचंड चित्रकला साकारली. आई बघा हूल द्यायला बघत आहे मला. विनोद बरेच सुचतात तिला. आज पाय वगैरे काही दुखत नाहीये वाटतं. हंगेरीला सर्वात अभिमान असलेले हे चित्र द मॅच ऑफ द सेंचुरी 1953 साली हंगेरीने इंग्लंडला लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात 6-3 असे हरवले. त्याआधी इंग्लंड कधीही वेम्बली स्टेडियममध्ये इतर कोणत्याही देशाशी सामना हरला नव्हता. आणि हा केवळ खेळातला पराभव नव्हता, तर एका लोकशाही देशाला शीतयुद्धाच्या काळात एका कम्युनिस्ट देशाकडून लाजिरवाणी नामुष्की पत्करावी लागली. भारतामध्ये सुद्धा कदाचित क्रिकेटबाबत अशी अभिमानास्पद चित्रे साकारलेली असावीत. ज्यू प्रार्थनालयामध्ये आमचा जाण्याचा विचार नव्हता, मात्र वाटेतच होतं आणि पूर्वी वडिलांबरोबर तिकडे गेलो असल्याने काही आठवणी काढण्यासाठी म्हणून आमची पावले तिकडे वळली. वडील 3 वर्षांपूर्वी वारले आणि त्यानंतर आईने किंवा मी एकही अश्रू ढाळला नाही.
मात्र आईला येथील आठवणी उफाळून आल्या आणि ती सद्गदित झाली. मी तिला तसेच शांत राहू दिले. तिला पाहून मला सुद्धा गैवर आला. झालं, गैवर गेला. आई असं कुठे कोणाचं भाषण बघत राहिली ना उभी की मला एकदम कंटाळा येतो. मी आपला मागून बघत होतो म्हणजे मागे बसलेलो काही न करता. तुम्ही लोक ना मागून बघतो म्हणजे काय अर्थ लावाल याचा नेम नाही. समोरच्या कॅफेमध्ये बसून आम्ही जुन्या आठवणी काढल्या. त्यावेळी वडील व्हीलचेअरमध्ये होते आणि त्यांना ढकलत ढकलत मी अख्खा बुडापेस्ट फिरलो. जगातील सर्वात सुंदर ज्यू प्रार्थनालयांपैकी हे बुडापेस्टमधले एक. माझे वडील काही धार्मिक नव्हते, मात्र त्यांचा देवावर फार विश्वास होता. त्यांचा साईबाबांवर पण विश्वास होता. शिर्डीला 2दा-3दा नेलंय त्यांनी आम्हाला. शाळेमध्ये शिक्षक असताना पाकिटात त्यांच्या उदीची छोटीशी पुडी असायची. ती माझ्याकडे अजून सांभाळून आहे. ए ए ए ARBNB ची टाळी आहेत हे मी तुम्हाला सांगत होतो. मध्यवर्ती विभाग असल्यामुळे या इमारतीमध्ये किती घरे भाड्याने दिलेली गेली आहेत बघा. या टाळ्यावर नेमका कोणता क्रमांक लावायचा हे नवीन भाडेकरूला मालक फोनने सांगतात आणि मग तो या टाळ्याला उघडून त्याच्या आतमध्ये असलेली घराची चावी घेतो. म्हणजे काय, भाडेकरूने कोणत्याही वेळी यावे आणि मालकाला त्याला चावी देण्यासाठी थांबण्याची गरज भासू नये. लाल रंगात रंगनी रंग, तुला पाहून माझी मती झाली भंग. कधी नेशील मला तुझ्या संग संग, तुझ्यासाठी करीन व्हिडिओ हा मी बंद.